म्हणजे मराठी माणसाची दिल्लीमध्ये किंमत काय आहे? स्वातंत्र्याची चळवळ महाराष्ट्रातून सुरू झाली. महाराष्ट्राने या देशाला तात्विक विचार दिले, राजकीय विचार दिले. आणि लक्षात घ्या, गुढीपाडवा हा सण फक्त 7 वानांचं राज्य जेवढ्या भागावर होतं तेवढ्याच भागामध्ये साजरा होतो. देशामध्ये इतरत्र गुढीपाडवा हा सण साजरा केला जात नाही. नमस्कार, मी संजय सोनवणे. काल सचिन पवार या माझ्या मित्राशी चर्चा करत होतो. त्यावेळेस एक महत्त्वाचा प्रश्न त्यांनी मला विचारला की महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता नेमकी काय, आणि हे सांस्कृतिक भान किंवा ज्याला कल्चरल कॉन्शियसनेस आपण म्हणतो तो काय आहे महाराष्ट्राचा. याच्यावर खरं तर गंभीरपणे बोललं पाहिजे असं मला वाटलं, म्हणून या व्हिडिओचं प्रयोजन. आपली सांस्कृतिक अस्मिता नेमकी काय आहे याचं आपल्याला मुळात मराठी माणसाला भान आहे काय, हा खरा प्रश्न. मराठी माणूस सांस्कृतिकदृष्ट्या पूर्ण गोंधळला गेलेला आहे. त्याला महाराष्ट्राची म्हणून एक सांस्कृतिक चरित्र आहे किंवा सांस्कृतिक चेहरा आहे किंवा सांस्कृतिक पाळमुळं आहेत याचं भान आहे काय, हा दुसरा प्रश्न. प्रत्येक भूभागाची भूशास्त्रीय वैशिष्ट्ये असतात, भूगर्भशास्त्रीय वैशिष्ट्ये असतात, आणि त्यानुसार त्याची तिथे राहणाऱ्या लोकांची एक मानसिकता बनते. त्या मानसिकतेचं प्रकट प्रतिबिंब, प्रकट रूप म्हणजे संस्कृती. महाराष्ट्राची संस्कृती जी बनली आहे ती महाराष्ट्राच्या भूशास्त्रीय वैशिष्ट्यांमुळे. हा बेसॉल्टचा प्रदेश आहे, ज्वालामुखीचा प्रदेश आहे. सह्याद्री निर्माण झाला आणि चंद्रपूरपर्यंत ते उतरतं पठार आपल्याला खडकांच्या रांगा ज्या बेसॉल्टच्या तिथपर्यंत गेल्याचे आपल्याला दिसत आहे. त्याच्यामुळे मराठी भाषा जी आहे आपली ती स्वतंत्रता निर्माण झाली, नंबर 1. दैवत जी आहे तिथली ती स्वतंत्रता निर्माण झाली. त्याच्यावर ना उत्तरेचा प्रभाव ना दक्षिणेचा प्रभाव. मानसिकता जी आहे ती स्वतंत्र राहिली. त्यामुळे अगदी जे परकीय प्रवासी आले, म्हणजे युवान शॉंग असेल किंवा कोलय माला लिहिणारा उद्योतन सुरी असेल, त्यांनी मराठी माणसाचं वर्णन जे केलं की हा राकड बोलणारा, उबडधुबड बोलणारा, मित्राशी मैत्री करणारा, शत्रूशी वैर ठेवणारा असा हा माणूस आहे. आणि ही परकीय प्रवाशांची निरीक्षण आहे, त्यामुळे ती फार महत्त्वाची आहे. परंतु जर आपण पाहिलं तर गेल्या 1000 वर्षामध्ये 10व्या शतकानंतर विशेषतः महाराष्ट्राच्या संस्कृती प्रदूषित व्हायला सुरुवात झाली. उत्तरेचं एक प्रभाव वाढत गेले, दक्षिणेचे काही प्रमाणात प्रभाव वाढत गेले. स्वाभाविक होतं, कारण दक्षिणेच्या राजसत्तांनी महाराष्ट्र राज्य केलं. मौर्यांनी पण उत्तरेतल्या मौर्यांनी पण महाराष्ट्रावर राज्य केलं. सांस्कृतिक सरळ मिसळ सुद्धा ठीक आहे, परंतु प्रभावात खाली जाणं आणि आपल्या मूळच्या गोष्टींना विसरून जाणं याला मात्र सांस्कृतिक अस्मिता म्हणत नाही. उदाहरणार्थ, पहिलं रामाच्या वरचं पहिलं महाकाव्य लक्षात घ्या. सर्वांना काय वाटतं भारतभरच्या लोकांना की वाल्मिकीने लिहिलं रामायण हे पहिलं. परंतु मित्र हो, अभिमान वाटण्यासारखी मराठी माणसांना गोष्ट अशी आहे की पहिलं रामकथेवरचं महाकाव्य पौमचर्य हे महाराष्ट्री प्राकृतात म्हणजे आजच्या मराठीच्या पूर्वज भाषेत लिहिलं गेलं आणि इसवी सनाच्या पहिल्या शतकात, इसवी सन 4 मध्ये. वाल्मिकीचं रामायण तर 3ऱ्या-4थ्या शतकात इसवी सनाच्या निर्माण झालं. आणि वाल्मिकी रामायणाचा हेतूच मुळात आर्य संस्कृतीचा किंवा आर्य धर्माचा प्रचार करणं हा होता. त्याच्यामुळे त्याचा प्रभाव मात्र देशभर प्रचंड पडत गेला, कारण वैदिक लोकांनी त्याचा प्रसार केला. तसा आपण मराठी माणसांनी पौमचर्याचा केला नाही, हे दुर्दैव आहे. म्हणजे ही सांस्कृतिक अस्मिता माहीत नसल्याचं एक लक्षण आहे. आपण आपली भाषा स्वतंत्र हवं, ती संस्कृतपासून बनलेली नाही किंवा दाक्षिणात्य भाषेपासून. विश्वनाथ खैरे नावाचे भाषातज्ञ म्हणतात की दाक्षिणात्य भाषांपासून मराठी तयार झाली. तेही म्हणणं चुकीचं आहे. ना ही उत्तरेतल्या भाषांपासून निर्माण झाली, ना संस्कृतपासून निर्माण झाली, ना दक्षिणेतल्या भाषांपासून.
कारण लक्षात घ्या, आधीच सांगितल्याप्रमाणे भूशास्त्रीय वैशिष्ट्य आपली मानसिकता ठरवतं आणि आपली भाषा काय असेल, आपण शब्दरचना कशी करणार, आपण ती बोलणार कोणत्या पद्धतीने, हे आपलं मानसशास्त्र ठरवतं. आणि हे मानसशास्त्र हे भूवैज्ञानिक लक्षणांवर अवलंबून असतं. त्यामुळे मराठी भाषा ही स्वतंत्र आहे, ती असणारच. तिचं असणं हेच तिचं असणेपणाचं एक उत्कृष्ट लक्षण आहे. दुसरी गोष्ट आपल्या दैवतांची घेऊ. खरं म्हणजे देव आणि असुर हे शब्द भारतीय नाहीत. हे दोन्ही शब्द आलेत अफगाणिस्तानमधनं. हे दोन्ही शब्द वैदिक आर्यांनी ते अफगाणिस्तानमधून भारतात आणताना देव आणि असुर हे शब्द आणले. आणि इथले जे राजे त्यांच्या विरोधात होते त्यांच्यासाठी असुर शब्द वापरला. आणि जे देव त्यांना आपले करून घ्यायचे होते त्यांना देव शब्द देत गेले. आणि आजही आपण देवदेव करतो म्हणतो. आपण सामान्य बोलताना देवदेव करतो म्हणतो. परंतु लक्षात घ्या, मराठीचं वैशिष्ट्य का महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्राच्या देवता ज्या आहेत, या भूमीच्या देवता, त्या बा पदांत आणि आई पदांत आहेत. म्हणजे आपण विठोबा म्हणतो, रखुमाई म्हणतो, आपण रुक्मिणी देवी नाही म्हणत, तर विठ्ठल देव नाही म्हणत. आपण विठोबा म्हणतो, खंडोबा म्हणतो, ज्योतिबा म्हणतो, बिरोबा म्हणतो. आता बिरुदेव असं लोक म्हणायला लागलेत, पण तो बिरोबा हा शब्द बरोबर आहे. मरियाई असेल, काळूबाई असेल, हे आपण आई पदांत बाकीच्या देवता आहेत. कारण पितृपूजा लक्षात ठेवा, बा पदांत देव म्हणजे पितृपूजेचं एक प्रतीक असतं. आणि आई पदांत ज्या आपण पुजतो, त्या ज्यांना आपण आई म्हणतो, महाराष्ट्रातल्या गावोगावच्या लोक दैवत घ्या, ते आई पदांतच आहेत किंवा बा पदांतच आहेत. असं असताना आपण विठोबाचा विठ्ठल कधी केला हे आपल्याला कळालं नाही. खंडोबाचा सुद्धा आपण तो स्कंदाचा अवतार आहे, याचा अवतार आहे, त्याचा अवतार आहे, मग बाणाई का महासाई इंद्राची मुलगी आहे, या कथा चिकटवून घेतल्या. आणि आपण आपल्याच देवतांकडं दूषित नजरेने पाहायला लागलो. म्हणजे आपला बाप कोण हे आम्ही न सांगता दुसऱ्याने आम्हाला सांगावं, असा विनोदी प्रकार आपल्या दैवत संकल्पनेबद्दल सुद्धा झालेला आहे. म्हणजे आपण सांस्कृतिक प्रदूषण केलं नाही का? हे सांस्कृतिक प्रदूषणच आहे. कारण बा पदांत आणि आई पदांत हे भारताचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे उत्तर भारताच्या देवतांना देवी मा या नावानेच त्या ओळखल्या जातात. कारण हे भारताचंच वैशिष्ट्य आहे. आणि महाराष्ट्राची स्वतंत्र भूमी असल्यामुळे इथल्या देवता इथल्या मातीतनंच वर आल्या, इथली भाषा इथल्या मातीतनंच वर आली. आणि असं असू नये आम्ही विठ्ठल हा विष्णूचा अवतार आहे का कृष्णाचा अवतार आहे या कथा जोडत बसलो, खंडोबासुद्धा शंकराचा अवतार आहे का कोणाचा अवतार आहे याच्या कथा शोधत बसलो. आणि या पुराणकारांनी, हे वैदिक ना, ज्यांनी पुराणकथा लिहिल्या किंवा स्थल महात्म्य लिहिली, त्यांनी काय केलं, बरोबर स्थानिक संस्कृतीला दूषित करण्यासाठी त्यांच्यावर उत्तरेतल्या देवतांचा किंवा दक्षिणेतल्या देवतांचा भडीमार केला आणि त्यांच्याशी जोडून टाकलं, रूप जोडायचा प्रयत्न केला, काल्पनिक कथा निर्माण केल्या. आणि सामान्य माणसं भोळी बाबडी असतात, श्रद्धाळू असतात, त्यांना वाटतं हे संस्कृतमध्ये आहे ना, मग खरं असणार. आपण संस्कृत भाषा जर प्राचीन नाही, जर संस्कृत भाषा तुमची नाही, जर तुमच्या भाषेचा संस्कृतचा काडीत का संबंध नाही, तर संस्कृतला देवभाषा कोणी ठरवलं? कारण वेद संस्कृतमध्ये आहेत का? वेद संस्कृतमध्ये नाहीत मित्रांनो. वेदांची भाषा ही अवेस्ता आणि प्राकृत याच्या मिश्रणानं बनलेली हायब्रिड भाषा आहे. ती कोणतीही ओरिजिनल भाषा नाही. तरीसुद्धा जो प्रसार आमच्या मस्तकावर आदळत आलेला आहे, आम्ही कसलाही अभ्यास न करता, पाळामुळाशी शोध घेण्याचा प्रयत्न न करता करत जातो. तिसरं राजकीय इतिहास. महाराष्ट्राचा राजकीय इतिहास सुद्धा स्वतंत्र आहे. म्हणजे पूर्वी महाराष्ट्राचे जे 5 भाग पडत होते, अश्मक वगैरे किंवा नक विषय वगैरे हे जे भाग पडत होते, ही स्वतंत्र राज्य होती. सातवाहन हा ज्ञात इतिहास घराणं जे आहे त्यांनी मात्र या महाराष्ट्राला एक राजकीय सुद्धा चेहरा दिला. सांस्कृतिक चेहरा तर होताच, राजकीय चेहरा सुद्धा दिला. आज सातवाहनांबद्दल सर्वसामान्य मराठी माणसाला किती माहिती? 450 वर्ष राज्य केली सातवाहनांनी. आजच्या मराठीची पूर्वज मराठी पाय्य, म्हणजे खरं प्राकृत शब्द नाही, पाय्य हा शब्द आहे. आपण तेच करत गेलो.
म्हणजे भाषेला सुद्धा आपण स्थान दिलं नाही आणि सातवाहनांना आपल्या सांस्कृतिक जीवनात स्थान नाही. खरं तर गुढीपाडवा आपण साजरा करतो तो म्हणजे सातवाहनांनी गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानावर म्हणजे शकावर एका शक सम्राटावर विजय मिळवला. नाशिकजवळ युद्ध करून त्याला ठार मारलं. तो विजयाचा दिवस गुढी उभारून आपण साजरा करतो. आणि लक्षात घ्या, गुढीपाडवा हा सण फक्त सातवाहनांचं राज्य जेवढ्या भागावर होतं तेवढ्याच भागामध्ये साजरा होतो. देशामध्ये इतरत्र गुढीपाडवा हा सण साजरा केला जात नाही. म्हणजे गुढीपाडवा ह्या मराठी संस्कृतीचा उद्गार आहे. आम्हाला आमची संस्कृती माहीत नाही. आम्ही त्याची ब्रह्मदेवाने सृष्टी बनवली, राम अयोध्येला गेला, या कथा जोडून दिल्या. वैदिक लोक वृत्तपत्रात गुढीपाडव्याचं महत्त्व सांगताना याच कथांचा भडीमार करतात आणि आम्ही आमचाच आत्मा विसरून गेलो. म्हणजे आमची सांस्कृतिक जाणीव किती दुभंगलेली आहे, किती प्रदूषित झालेली आहे, किती काळवंडलेली आहे हे लक्षात. आणि त्याच्यामुळंच आमचं मराठीपण जे आहे, मराठी माणसाचं स्वतःचा जो आत्मा आहे, त्या मराठी भूमीचं स्वतःचं जे वैशिष्ट्य आहे ते आमच्या दैनंदिन वर्तनातनं नाहीसं झालं. आणि आम्ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रद्रोही झालो. कारण आम्ही आमची संस्कृती विसरलो, आमच्या संस्कृतीची मुळं विसरलो, आमच्या भाषेची मुळं आम्ही विसरलो, आमच्या दैवतांची मुळं, आमचे जे कुलदैवत आहे त्यांची मुळं आम्ही विसरलो, त्यांच्या मूळ कथा आम्ही विसरलो. आणि जे नको ते मात्र कसलीही शहानिशा न करता, कसलाही तपास न करता, कसलंही संशोधन न करता ते वापरत राहिले. मित्र, थोडक्यात सांगायचं एवढंच की महाराष्ट्राची संस्कृती स्वतंत्र आहे, मराठी भाषा स्वतंत्र आहे. मराठी भाषेला लिखित स्वरूपात 2300 वर्षाचं ऐतिहासिक पुरावे आहेत. संस्कृत भाषेला तशी पुरावे नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मराठीमध्ये 2500 वर्षात गेल्या एवढं प्रचंड साहित्य निर्माण झालेलं आहे. त्यात जैनांचं योगदान आहे, त्यात बौद्धांचं योगदान आहे, त्यात हिंदूंचं योगदान आहे. परंतु आपण वैदिकांच्या योगदानालाच फक्त डोक्यावर घेतो, बाकीच्यांचं योगदान तर विसरूनच गेलो. पौमचर्याला आपण विसरून गेलो. जे आद्य रामायण रामकथा जी महाराष्ट्रात लिहिली गेली, मराठी भाषेत लिहिली गेली, ते आम्ही विसरलो. पौमचर्यामध्ये रामचरित्र आणि वाल्मिकी रामायणमधलं रामचरित्र या जमीन आसमानाचा फरक आहे, सांस्कृतिकदृष्ट्या फरक आहे. कारण वाल्मिकी रामायणाचा उद्देशच वैदिक संस्कृती, आर्य संस्कृती लादण्यासाठी, त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी केला गेला. आणि आज आम्ही ते डोक्यात घेतो. आम्ही रामराम म्हणणारी माणसं, आम्ही जय श्रीराम कधी म्हणायला लागलो हे आम्हालाच कळालं नाही. आम्ही जय विठोबा म्हणायला पाहिजे ना. महाराष्ट्राची खरी गर्जना जय विठोबा जय खंडोबा असली पाहिजे, जय बिरोबा जय ज्योतिबा असली पाहिजे. आम्ही जो आमच्या मराठी संस्कृतीचा घटक नाही त्याला मात्र डोक्यावर घेतो. त्याच्या मंदिरासाठी पार अयोध्येपर्यंत विटा घेऊन जातो. राम मंदिराचं होणार होतं उद्घाटन अयोध्येला. येथे सोसायट्यांमध्ये मोटरसायकलवर तरुण पोरं जय श्रीराम ओरडत चालली होती. महाराष्ट्राने रामाचा कधीही अनादर केलेला नाही, पण तो राम म्हणून जय श्रीराम नाही, जय श्रीराम नाही. जय श्रीराम ही महाराष्ट्रीय संस्कृतीचा भागच कधी नव्हतं, नाही आणि असणारही नाही. पण आमचा रामराम असतो, रामपहर असतो. आमचा पहाट जड होते, आम्ही रामपहर म्हणतो ना. तर राम महत्त्वाचा आहे का जय श्रीराम महत्त्वाचा आहे याचा आम्ही विचार करायला पाहिजे. आम्ही संस्कृती लादून घेतो की संस्कृती देतो? आज आम्ही संस्कृती घेत चाललो, आमच्यावर लादल्या घेत जात आहे आणि आमची संस्कृती आम्ही विसरत चाललो. मग आपली संस्कृती, आमची संस्कृती, आमच्या मातेची संस्कृती ही सर्वांच्या हृदयामध्ये भिनली पाहिजे आणि आपलं मराठीपण, आपला मराठी आत्मा हा जागृत झाला पाहिजे. आम्ही जातीपातीत अडकलो कशासाठी? जात म्हणजे काय हेच माहीत नाही तुम्हाला. आपल्या जातीचा इतिहासही माहिती नसतो. आपण कधीपासून आपल्या कोणत्या पूर्वजापासून या जातीत जन्म, त्याच्या आधी आपली जात काय होती हे आपल्याला माहीत नाही आहे. पंजोबाच्या पलीकडं, खापर पंजोबाच्या पलीकडं आपल्याला कोणाचं नाव आठवत नाही आणि आपण जातीची अस्मिता बाळगतो. अस्मिता बाळगायची तर मराठीपणाची अस्मिता बाळगा. सारे मराठी माणसं एक जीवाने उभे राहा. महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या महान होईल. आज राजकारणात महाराष्ट्र स्थान काय? महाराष्ट्राने स्वातंत्र्याची चळवळ महाराष्ट्रातून सुरू झाली. महाराष्ट्राने
या देशाला तात्विक विचार दिले, राजकीय विचार दिले. आणि आज महाराष्ट्राचा पंतप्रधान नाही, महाराष्ट्राच्या एकाही मंत्र्याला समाज जीवनामध्ये स्थान नाही. दिल्लीमध्ये अहो साधं घ्या, मराठी माणसं भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही 10-10, 11-11 वर्ष वाट बघून. म्हणजे मराठी माणसाची दिल्लीमध्ये किंमत काय आहे? आणि दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा असं आम्ही म्हणतो बावटासारखं. आम्ही तख्त राखत नाही आहे, आम्ही तख्त गमावून नसतो, तख्ताचे हुजरे झालो आहे. आणि मोदींच्याच भाषेत बोलायचं झालं तर आम्ही दिल्लीच्या तख्तासमोर मुजरा करतोय. आपल्याला समजायला पाहिजे आपण काय करायचं. हे मराठी पण जागृत केलं गेलं पाहिजे. आपली संस्कृती लक्षात घेतली गेली पाहिजे आणि संस्कृतीचा उद्घोष केला गेला पाहिजे. आणि तो उद्घोष तुम्ही जय खंडोबा जय विठोबा याने करू शकता. तुम्ही पौमचर्यमधली जी रामकथा आहे ती वाचून ती समजावून घेऊ शकता. त्यातलं रामाचं चरित्र काय आहे, वाल्मिकीने रामायणाच्या चरित्रात काय फरक केला त्याच्यावर अवलंबून हे समजून घेतलं पाहिजे. मराठी भाषेचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. जगातली 10व्या क्रमांकाची भाषा आहे आणि आज आम्हाला मराठीत बोलायची लाज वाटते, मराठी वाचायची लाज वाटते, मराठी चित्रपट पाहायची लाज वाटते, मराठी कादंबऱ्या कथा तर आम्हाला वाचवावं वाटत नाही, नाटकं आम्ही बघत नाही. मग आम्ही मराठी कसले? कोणी अधिकार दिला आम्हाला? आमच्या संस्कृती जोपर्यंत आम्हाला समजत नाही तोपर्यंत होणं नाही. काल मी माझ्या मित्राला तेच म्हटलं, सचिन पवारांना, की मराठी माणूस सांस्कृतिक बाबतीमध्ये त्याच्या अज्ञानामुळे त्याचा सांस्कृतिक दुभंग झालेला आहे. या दुभंगपणातून जोपर्यंत मराठी माणूस बाहेर पडत नाही तोपर्यंत मराठी माणसाला भविष्य नाही, असं खुशाल समजून चालावं. मित्रहो, आपलं मराठीपण जागवा. त्याचा यथोचित गर्व नका करू, पण अभिमान मात्र अवश्य बाळगा आणि सर्व मराठी माणसांना आपलं समजा. एवढंच मी सांगेन. धन्यवाद.